श्री स्वामी समर्थ मंडळी. मैत्रिणींनो, 6 जानेवारी 2026 वार मंगळवार या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग बनतो. यावर्षीची पहिली अंगारकी चतुर्थी 6 जानेवारीला आलेली आहे. असं म्हटलं जातं की जो कोणी अंगारकी चतुर्थीचा उपवास करतो त्याला संपूर्ण वर्षभराच्या चतुर्थीचं फळ प्राप्त होतं. तर अंगारकी चतुर्थीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पांची ही सेवा करायची आहे. मुलांनी केली तर अतिशय उत्तम. तर अंगारकी चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे झाल्यानंतर सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य द्या. रोजची देवपूजा करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती बाजूला तामणामध्ये ठेवा आणि नंतर गणपती बाप्पांना 11 वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक करायचा आहे. प्रथम पाण्याने, नंतर पंचामृत आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे. आणि हे अभिषेकाचं तीर्थ घरातील मुलांना प्यायला द्या. विशेष करून ज्या मुलांना आत्मविश्वास कमी आहे, बोलताना अडखळतात, शब्दात तोत्रेपणा येतो, अशा मुलांना हे तीर्थ आवर्जून प्यायला द्या. गणपती बाप्पा हे विद्येची देवता आहेत. मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढेल, अभ्यास मन लावून आवडीने करतील. नंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून पाटावरती ठेवा. चंदन, अष्टगंध, हळद, ओलं कुंकू, अक्षदा बाप्पांना लावून दुर्वा मुलांच्या उजव्या हातात द्या किंवा तुमच्या उजव्या हातात घ्या आणि 108 वेळा आपल्याला बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र असा आहे: ओम गणनाथाय गजाननाय लंबोधराय परशुहस्ताय मेघनाथाय दुर्गापुत्राय मम कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा. 108 वेळा मंत्र म्हणून झाल्यानंतर हातातील दुर्वा बाप्पांच्या चरणाशी अर्पण करा. नंतर लाल फूल अर्पण करा, धूपदीप ओवाळा आणि या दिवशी तुम्हाला आवर्जून मोदक करायचे आहेत. बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत. शक्य असेल तर दररोज मुलांकडून हा मंत्र 108 वेळा म्हणून घ्या. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहेत. गणपती बाप्पांच्या या सेवेने मुलांचा हट्टीपणा, तापटपणा, चिडचिडपणा कमी होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.